आष्टी येथील एका शेतकऱ्याला स्वतःचे पैसे काढण्यासाठी बँकेकडून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। संबंधित शेतकऱ्याच्या घरी लग्नसराई असल्याने त्याला तातडीने पैशाची गरज होती। मात्र अनेक फेऱ्या मारूनही बँक अधिकारी योग्य प्रतिसाद देत नसल्याने शेतकरी हतबल झाला होता। या प्रकरणाची माहिती मिळताच बच्चूभाऊ यांनी बँक अधिकाऱ्यांना फोनवर जाब विचारला। शेतकऱ्याचे स्वतःचे पैसे देण्यासाठी एवढी टाळाटाळ का? शेतकऱ्याने काय आत्महत्या करायची का? असा संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केलाय। या आष्टी ब्रांच मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एक आपले अडाणी एक शेतकरी आहेत, तर त्यांचे मुलीचं लग्न 2 दिवसालाच राहिलंय, तर त्यांचे खात्यावर 4 लाख रुपये आहेत, पण बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी 20च द्यायलेत। मेसेज करून द्या मी हा, इथंच आहे मी त्यांच्या पशीचे। हा, बोला त्यांना कर्मचारी। सर बच्चू भाऊ आमदार। हेलो सर। बच्चू को बोलते। जी सर बोलिए। क्या प्रॉब्लम क्या है? सर अभी तक चेक नहीं आया ना। चेक नहीं आया तो फिर क्या उन्होंने क्या खुदकुशी करना चाहिए? नहीं सर, शायद ये भी है। आप ये शान बना मत करो। तुम्हारा ब्याज अगर आप थोड़ा भी लेट हो गए तो आप एनपी में डालते हो, ब्याज लगाते हो। किस चीज के बारे में आप पूछ रहे थे? क्या 4 लाख रुपए निकालने हैं, परसों शादी है 2-3 दिन। अच्छा, वो आपका वो अलग बात है। मैं कुछ और के बारे में सर से पूछ रहा हूँ। देखिए ना सर। हाँ हेलो। अरे जिसका पैसा है उसको दो ना तुम। हेलो हॅलो, हाँ बोला। नमस्कार सर। हाँ बच्चे को बोलतो। हा नमस्कार, बोला ना। त्यांचे पैसे किती आहे तुमच्या बँकेत? 4 लाखच्या आसपास आहेत सर त्यांचे काहीतरी। हा, 4 लाख आहेत। तुम्ही त्यांना देणार किती आहे पैसे? त्यांच्याकडे विड्रॉल स्लिप आहे सर, अंगठा आहे आणि त्यांचा अंगठा आहे त्यांचा। तर 49,000 ट्रान्सफर होतील। म्हणजे मी दोन ट्रान्सफर करून देऊ शकतो, म्हणजे 98,000। नाही, त्यांच्या घरी लग्न आहे, लक्षात घ्या। हो, सांगितलं होतं सर त्यांनी 2-3 दिवसापूर्वी प्रश्न येतात ते। म्हणजे त्यांना काय आत्महत्या करावं का? नाही सर। जमा असलेले पैसे देत का नाही तुम्ही? हो सर, बरोबर आहे। काय देत नाही? ठीक आहे सर, चेक करतो मी। व्याज लावता तुम्ही, जर तुम्हाला दिलं नाही बँकेला तर सील लावता तुम्ही घरायला। वाटतं का थोडी लाज? हो सर, मी मॅनेजर सरांशी बोलून सांगतो सर। मॅनेजर तिथं येईल मी। हो सर, जेवढे पैसे तेवढे द्या तिथं। ओके सर। मॅनेजरशी बोलतो, याच्यासोबत बोलतोय। ओके सर, ओके, देतो सर। बच्चूभाऊंच्या आक्रमक भूमिकेमुळे बँक प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे। शेतकरी दिवसरात्र कष्ट करून पैसे जमा करतो आणि गरजेच्या वेळी त्यालाच बँकेचे उंबरटे झिजवावे लागतात। यावरही बच्चूभाऊ यांनी नाराजी व्यक्त केली आहे। विशेषतः घरात लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंग असताना आर्थिक अडचणी निर्माण होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले आहे। घटनेनंतर संबंधित शेतकऱ्याला आवश्यक रक्कम देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणामुळे परिसरात बँकांच्या कारभाराविरोधात संतप्त व्यक्त केला जात असून शेतकऱ्यांना वेळेवर सेवा मिळण्याची मागणीही केली जात आहे। नमस्कार, मी वर्षा लड्डा, आयुक्त महानगरपालिका अमरावती। महाराष्ट्रामध्ये 1 मे पासून जनगणनेला सुरुवात झालेली आहे। जनगणना 2027 हा कार्यक्रम 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये स्वगणना करायची होती आणि आता 16 मे म्हणजे उद्यापासून आपल्याकडे 16 मे पासून प्रगणक घरी येतील। तर ज्यांनी कुणी स्वगणना केली असेल 1 ते 15 कालावधीमध्ये, त्यावेळी त्यांच्याकडे जो काही SC ID आलेला असेल तो प्रगणकाला दाखवायचा आहे। ते त्या आपण जी काही माहिती त्या ॲपवरती भरलेली असेल त्यानुसार ते खात्री करतील, जेणेकरून आपला आणि त्यांचा दोघांचाही वेळ वाचेल। आणि ज्यांनी कुणी स्वगणना केली नसेल त्यांच्यासाठी माझं आव्हान राहणार आहे की आणि विनंती राहणार आहे की आपण येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावं। यावेळी खूप सोप्या पद्धतीने स्वगणना आहे, डिजिटल पद्धतीने ही स्वगणना होणार आहे, त्यामुळे कागदोपत्री लिखावटीमधला वेळ वाचणार आहे। तर त्या अनुषंगाने आपणास मी विनंती करेन की आपण सर्वांनी सहकार्य करावं। येणाऱ्या प्रगणकांना 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये केवळ प्रश्नावली पद्धतीची ही काही जनगणना होणार आहे ती होणार आहे। हा पहिला टप्पा आपण
सर्वांच्या सहकार्यातून यशस्वीरित्या पार पाडूया असं मी आपणा सर्वांना आवाहन करते. धन्यवाद. शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या 2 तासात छडा लावत अमरावती शहर गुन्हे शाखेने 3 आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहर पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. 17 मे 2026 रोजी नियंत्रण कक्षाला झेंडा चौक माडीपुरा परिसरात खून झाल्याची माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान मृत युवकाचे नाव तेजस श्रीकृष्ण बिलबिले राहणार माडीपुरा अमरावती असे असल्याचे समोर आले आहे. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासण्याची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध सुरू केलाय. अवघ्या 2 तासात कुण सर्जापूर, वडाळी आणि मालटेकडी परिसरातून 3ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत जुन्या वादातून आरोपींनी तेजस बिलबिले याच्यावर चाकूने छातीवर वार करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच कार्तिक दिगंबर बोरुडे राहणार माडीपुरा याच्यावरही चाकूने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये आकाश राजू बेलसरे वय वर्ष 27, वैभव राजू बेलसरे वय वर्ष 25 आणि राजू उत्तमराव बेलसरे वय वर्ष 58 असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. ही सर्व माडीपुरा येथील रहिवासी आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वलगाव ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील जागेवर टप्प्याटप्प्याने अतिक्रमण होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच नव्या ग्रामपंचायत इमारतीसाठी येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा त्याच परिसरात गायीच्या गोठ्यांच्या नावाखाली जागा बळकटण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा गावात रंगली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयातून स्पष्टपणे दिसणाऱ्या जागेवर अतिक्रमण वाढत असूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेले गोटे आता कायमस्वरूपी स्वरूप धारण करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेचे संरक्षण कोण करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांनी या प्रकरणात तातडीने पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळेत कठोर भूमिका घेतली नाही तर भविष्यात अतिक्रमणाचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान गावातील नागरिकांमध्ये या विषयावर संतापाचे वातावरण असून कार्यालयाच्या मागेच अतिक्रमण होत असेल तर सर्वसामान्यांनी न्याय कुठे मागायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वलगाव येथे जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून गावातील घरांना मकान नंबर देण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलन तसेच मकान क्रमांक नोंदविण्याचे कार्य करत आहे. या प्रक्रियेमुळे गावातील प्रत्येक घराची अचूक नोंद होणार असून भविष्यातील शासकीय योजना, कर आकारणी आणि नागरी सुविधा तसेच विकास कामांचा मोठा फायदा होणार आहे. नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक तितकी माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गावात अनेक ठिकाणी घरांवर नवीन क्रमांक रंगविण्याचे कामही सुरू असून नागरिकांमध्ये जनगणनेबाबत उत्सुकता दिसून येत आहे. प्रशासनाने ही मोहीम पारदर्शक आणि अचूक पद्धतीने योग्य करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.